हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे ताकाचं आंबील। तर हे ताकाचं आंबील मराठवाड्यामध्ये खूप स्पेशल आहे। वेळामुशीला हे ताकाचं आंबील बनवलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी हे आंबील बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे। तर मी माझ्या पद्धतीनं हे ताकाचं आंबील कसं बनवते हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। चला तर मग यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। इथे मी 5 ग्लास ताक घेतलेलं आहे आणि या 5 ग्लास ताकाच्या आंबीलसाठी मी हे प्रमाण घेतलेलं आहे। तर इथे मी घेतलेली आहे लसणाची पात, त्यानंतर ज्वारीचं पीठ हे 3 चमचे आहे आणि बेसन पीठ 1 चमचा आहे। त्यानंतर कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, एक हिरवी मिरची, हळद, जिरे, मीठ आणि यानंतर आपण फोडणीसाठी तेल, मोहरी आणि कढीपत्ताही वापरणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय की हे ज्वारीचं आणि बेसन पीठ आहे ते आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। शिजवून त्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। चला सुरू करूया। तर फ्रेंड्स, मी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। छान आता पाण्याला उकळी येत आहे। तर यामध्ये आपल्याला हे ज्वारीचं आणि बेसनचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचंय। फक्त एक काळजी घ्यायची की यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। गॅस कमी करूया थोडा। आता यामध्येच आपल्याला थोडीशी हळद सुद्धा मिक्स करायची आहे। हळद तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरी काही हरकत नाही। मंद आचेवर हे छान शिजवून घेऊया। तर फ्रेंड्स, इथं आपलं पीठ छान शिजलेलं आहे। मी आता गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी आपण ठेवूया। तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य वाटून घेऊया। तर फ्रेंड्स, आपण खलबत्त्यामध्ये आता जिरे, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि ही लसणाची पात वाटून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर जिरे आपण थोडे वाटून घेऊयात। तर आता यामध्येच आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, त्यानंतर अद्रक आणि हिरवी मिरची। यावरती आपण थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे हे छान वाटलं जाईल। आता यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर पण मिक्स करून घेऊयात।
आता यातच आपल्याला ही लसणाची पात टाकायची आहे, परंतु मी पूर्णच्या पूर्ण ही पात यामध्ये टाकणार नाही, कारण माझं आंबीलचं प्रमाण हे कमी आहे आणि आपण थोडासा लसूण पण घेतलेला आहे, तर त्यासाठी मी थोडीशी लसणाची पात यामध्ये टाकणार आहे। आणि बाकीची जी लसणाची पात आहे ती तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाटून एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। एक आठवड्यासाठी ते छान राहतं। तर इथं आपलं पूर्ण साहित्य हे छान वाटून झालेलं आहे। आपण काढून घेऊयात आता। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे। चला पुढची प्रोसिजर करूया। तर फ्रेंड्स, आता आपण फोडणीची तयारी करूया। मी इथे गॅसवर एक छोटा पॅन ठेवलेला आहे। तर यामध्ये मी एक माप तेल टाकते। तेल गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी करून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, आपलं तेल तापलेलं आहे। यात आपण आता थोडी मोहरी, छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि पटकन गॅस बंद करायचा आहे, नाहीतर जिरे हे करपल्यासारखे लागतात। कढीपत्ता, तर आता ही फोडणी आपण थंड करून घेऊयात थोडीशी। तर फ्रेंड्स, आपली फोडणी थंड होईपर्यंत आपण ताकामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करून घेऊयात। तर अगोदर याच्यामध्ये आपण थोडं मीठ मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण हे वाटलेलं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण हे पिठाचं मिश्रण जे थंड केलेलं आहे ते सुद्धा मिक्स करून घेऊयात। सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि यानंतर आपण फोडणी सुद्धा यामध्ये टाकूयात।
तर फोडणी थंड झालेली आहे. आता वरतून आपण थोडीशी कोथिंबीर पण याच्यावरती घालून घ्यायची आहे. किती छान झालेलं आहे आपलं आंबील. आता हे तुम्हाला थोडंसं जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करू शकतात. म्हणजे आपल्या आवडीनुसार कुणाला घट्ट आवडतं किंवा कुणाला थोडंसं पातळ आवडतं, त्यानुसार आपण पाणी मिक्स करायचं आहे. चला तर मग आता सर्व करून घेऊया. तर फ्रेंड्स, तयार आहे पौष्टिक असा आपला आंबील. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कळवा कसं झालंय ते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.